राम शेतकरी मित्रांनो, मी सध्या आलेलो आहे तरोडा या गावातील प्रगतशील शेतकरी. नाव काय म्हणजे सर? बद्री सर यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये तालुका जिल्हा परभणी. तर आपण त्यांचा 2 एकरचा प्लॉट आहे. त्यांनी 1 एकर आपल्या तिरंगा जैविक कृषी केंद्रावर ठेवलेला आहे आणि 1 एकरला त्यांचं रासायनिक खत चालू आहे. तर सरांना नेमका दोन्हीमधला फरक विचारू आपण आणि खर्चामध्ये किती बचत व्हावी ते विचारू. बोला. हे 1 एकर प्लॉट केलेला आहे सर मी ह्या तिरंगा जैविक कृषी याच्यावर. याच्यामध्ये खूप फरक आहे. फुटवे हे आणि तिकडे खताचा दुसरा एकरभर त्याच्यामध्ये एवढे फुटवे नाही. खत असून देखील याचा फक्त एक ड्रिचिंग झालेली सध्या, तरी बी फुटवा चांगला आणि हे 2 महिन्याचा ऊस आहे. आणि हे मला गावातले असं वाटतं शेतकरी पूर्ण गावातले शेतकरी ते येणं पण घ्यावं. आता त्यांचं म्हणणं असं आलं बा, result मी एकदा त्यांचा ऊस बघा येतो आहे. आणि यांचा 10 एकरचं क्षेत्र आहे ऊसाचं. तर बोला, तुम्हाला काय वाटायला बा? एकरी फक्त 12,000 खर्च आहे ऊसाला. रिझल्ट यांचा चांगला दिसतो. शेवटपर्यंत काही टाकायचं नाही. बगर ड्रिचिंग केलेला आहे त्याच्यामध्ये फुटवा पण कमी आहे आणि जेवढ्या ह्याच्यामध्ये ड्रिचिंग केलं आहे त्याच्यात फुटवा पण चांगला आहे, कलर पण नंबर येतो. तुम्हाला इच्छा म्हणणं व्हायली का? करावं. औषध पुढे औषध तुम्ही घ्यायचं. जास्त करणार आहे यंदा 1 एकर आहे, पुढे 2 एकरला पण वापर करणार. ठीक आहे. हळदीला हो, हळदीला हळद करणार आहे. 1 एकर हळदीसाठी पण वापरणार. ठीक आहे. राम राम शेतकरी.